सामन्याकडे वळतोय. सेमीफायनलची लढत पाहतोय. आनंदवाडी ठाणे आणि देवणार यांच्यामध्ये लढत पाहायला भेटेल. एक जबरदस्त लढत पाहायला नक्कीच भेटेल. पण एकदा गोलंदाज मितेश फलंदासाठी आलाय. करण आणि आकाश सर्व सोडून देतोय. ऑप्शनच्या बाहेर जाते चेंडू. अवंतर चेंडू अवंतर धावसंख्येने संघाची धावसंख्या धावपळ करावी लागते ती म्हणजे एकच्या घरात. पण एकदा गोलंदाज तयार. नो चेंडू आणि चौकार. एक जबरदस्त टॅप होतोय चेंडू. सुरेख फटका पाहायला भेटतोय. या 5 धावसंख्या आहे. 5 धावसंख्येने संघाची धावसंख्या 6च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सरळ सोडून देण्याचा प्रयत्न होता आणि ते मात्र त्रिफाला चित. सुरेख चेंडू कमबॅक करतोय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 6. 1 बाद 6. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ज्याच्याकडनं अपेक्षा होती करण मात्र 4 धावसंख्येवरती बाद होतोय. मोठा हादरा आपल्या संघाला देऊन जातोय. नक्कीच पुन्हा एकदा नौका फलंदाज जिथे भावेश. गोलंदाज मितेश तयार. पुढचा चेंडू सरळ सोडून देतोय. ऑप्शनच्या बाहेर जाते चेंडू. अवंतर चेंडू दर्शवतात पंच. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या धावपळ करावी लागते ती म्हणजे 7च्या घरात. पण एकदा मितेश तयार. पुढचा चेंडू षटकातला टाकण्यासाठी तयार. भिरकावते चेंडूला. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. खातं खोलतोय 4ने भावेश. संघाची धावसंख्या धावपळ करावी लागतात त्या म्हणजे 11च्या घरात. धावसंख्या 11. 1 बाद 11. पहिले षटक प्रगतीदार व्यक्ती पहिलं संघाच्या तिने पहिलं षटक घेऊन आला मितेश. भिरकावण्याचा प्रयत्न नक्कीच टॅप झाला नाही. चेंडू चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 11. आणि त्या मात्र बॅटची कडा. चेंडू जातोय डी मध्ये. एक धावसंख्या भेटतीय देवणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 12च्या घरात. चेंडू किती आहे? 4 चेंडू झाले त्याचा. 4. 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढे एकदा गोलंदाज तयार. भिरकावते चेंडूला. सुरेख फटका पाहायला भेटतोय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. सुरेख खेळ देवणाऱ्या संघाचा. संघाची धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळ करावी लागतात त्या म्हणजे 16च्या घरात. 1 बाद 16. मागणी गोलंदाजी तर मात्र बाद केलाय. विनंती असेल की आदरणीय दिनेश भाई पुरोहित, अंकित भाई पटेल, त्याचबरोबर विक्रमजी दवे साहेब, किशोरजी कोळी, अंकित दादा म्हात्रे, कुंदन दादा म्हात्रे या सर्वांना मी आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपणास आमंत्रित केले जाते या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय सुजित दादा कोळी यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर राजू दादा कोळी आपण देखील या. निलेश दादा डोंगरे, रुपेशजी सुर्वे, अमितजी दैवी. 6 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळ करावी लागतात त्या म्हणजे 16च्या घरात. 1 बाद 16. चालू असलेला सामना सेमीफायनलची लढत पाहतोय आपण. आनंदवाडी ठाणे आणि देवणार या संघामध्ये पाहायला भेटतोय. एकीकडे ठाणा तर एकीकडे मुंबई असे 2 संघ एका नौका गोलंदाज झालाय. पप्या भिरकावते चेंडूला. सुरेख क्षेत्रक्षण पाहायला भेटतोय. धावसंख्या 16च्या घरात. त्याचबरोबर मोनितजी पाटील आपणास देखील मी आमंत्रित करतोय की आपण देखील यायचं आहे. जे सानपाडे गावचे आहेत मोनिश दादा पाटील. पण एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू षटकातला टाकण्यासाठी तयार. पप्या धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 16च्या घरात. टॅप करण्याचा प्रयत्न. सुरेख टॅप करतोय चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. सुरेख खेळ पाहायला भेटतोय तो देवणार संघाचा.
धावसंख्या 20च्या घरात. पुन्हा एकदा विरकावतोय, टॅप करते चेंडूला, सुरेख फटकेबाजी पाहायला भेटते. हे देवणार संघाकडनं एक जबरदस्त लढत पाहायला भेटते, सेमीफायनलची लढत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांनी भरपूर मोठी आर्थिक मदत केली ते माताडी कामगार नेते बायकापूर्व आदरणीय जयेश भाऊ चावलवले यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यांना देखील आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. हे 5 धावसंख्या, हे 5 धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29च्या घरात. पुन्हा एकदा भिरकावतो चेंडूला, सुरेख फटका पाहायला भेटतोय. 4 चेंडूवर 4 चौकार लगावतोय हा फलंदाज. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 33च्या घरात. एक जबरदस्त खेळ हे देवणार संघाचा, या फलंदाजा भावेशाचा. पुन्हा एकदा आकाशाचा, पुन्हा एकदा भिरकावते चेंडूला, सुरेख फटके बाजी आकाशाची. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 37च्या घरात. गशाला मारायची गोलंदाजी पाहायला भेटते या गोलंदाज पप्याची. भिरकावला चेंडूला, सुरेख फटका पाहायला भेटतोय आणि या चौकार. धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 41च्या घरात. मागडी गोलंदाजी पप्याची. देश थँक्यू. आणि त्याचबरोबर देश थँक्यू. देश थँक्यू. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने कोपरा गावातील एक युवा उद्योजक व रॉयल बॉईज या ग्रुपचे सदस्य आदरणीय विजयदादा भोईर यांना वाढदिवसाच्या या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा. दादा तुम्हाला उदंड व दीर्घायुष्य लाभो. आई एकविराचरणी प्रार्थना आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. तर त्याचबरोबर सुजल अंकुश कोई आपण देखील व्यासपीठावर याचा आपला देखील सुजित दादा कोई यांच्याकडून आमंत्रित केले जाते. दुसऱ्या षटकाची जबाबदारी पप्याच्याकडे दिली होती. पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर 6 चौकार लगावलेत आकाशाने. सुरेख खेळ. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 41च्या घरात. धावसंख्या 41, 1 बाद 41. त्याचबरोबर हेमंतजी गोवेकर यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर निकेश कोई, प्रसाद कोई, कुणाल कोई आपणास देखील आमंत्रित केलं जाते की आपण देखील यायचं आहे. रोहन भिरकावते चेंडूला, टॅप करण्याचा प्रयत्न होता, बॅटची गडा लागली. नक्कीच सुरेख फटका पाहायला भेटतोय पण चेंडू जातो डी मध्ये. संघाची धावसंख्या धावपळ लागतात त्या म्हणजे 42च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू षटकातला सरळ सोडून देतो, लेग स्टंपच्या बाहेर जाते चेंडू. पंच अमंतर दर्शवतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, फलंदाज तयार. पुढचा चेंडू षटकातला टाकण्यासाठी तयार. टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. टॅप करतोय चेंडूला, चेंडू जातो डी मध्ये. तर सन्माननीय अतिथी साहिल जोशी आणि त्याचबरोबर हेमंतजी गोवेकर आपणास आम्ही आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. धावसंख्या 44च्या घरात जाऊन पोहोचते. चालू असलेला सामना आनंदवडी ठाणे आणि देवणार यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, टाकतोय, फेकतोय, फेकला गेलाय. भिरकावलाय चेंडूला, चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. सुरेख खेळ पाहायला भेटतोय आकाश आणि भविष्याचा. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 48च्या घरात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, रोहन भिरकावतोय चेंडूला, चेंडू जातो डी मध्ये. सुरेख खेळ पाहायला भेटतोय. सेमीफायनलची लढत. तर काही क्षणामध्ये युथ आयकॉन ऑफ बेलापूर आदरणीय मिथुन दादा पाटील यांचं आगमन देखील होईल या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता, हेस्टिक कलेक्ट करता आला नाही. चेंडू जातो डी मध्ये. संघाची धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळका लागतात ते 50शी गाठते. 50 धावसंख्या देवणार संघ जाऊन पोचतोय. अजून या षटकातले शेवटचा चेंडू शिल्लक. त्याचबरोबर निकेश कोळी आपणास देखील आमंत्रित केले जाते की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. भिरकावण्याचा प्रयत्न आणि त्रिफालाचित. 18 चेंडूचा खेळ संपला आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळका लागतात ते म्हणजे 50च्या घरात. 7 चेंडूचा खेळ बाकी. कुठपर्यंत मजल मारू शकतोय हा देवणार संघ. एक जबरदस्त खेळ आकाशच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. 6 षटकार लगावले मागच्या षटकामध्ये, 7 चौकार लगावले ते मागच्या षटकामध्ये आकाशाने. एक जबरदस्त खेळ आकाशच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळका लागतात ते म्हणजे 50च्या घरात. 2 बाद 50. 7 चेंडूचा खेळ बाकी. चौथं षटक घेऊन आलाय.
मितेश. नौका फलंदाज येतोय प्रणय. आकाश मात्र स्ट्राईक मध्ये. मागच्या षटकामध्ये 6 चौकार लगावले. 6 चेंडूवर 6 चौकार लगावलाय तो म्हणजे आकाश. त्याचबरोबर दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस विजयदादा भोईर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. या शुभेच्छा आहेत जोंटीदादा कोई यांच्या माध्यमातून. कार्पेट कार्पेट. मितेश तयार. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 50. पुन्हा एकदा मितेश. पहिला चेंडू फेकेल. तोंड देईल आकाश. एक धडाका फलंदाज. मागच्या षटकामध्ये 6 चौकार लगावतोय आणि सुरेख फटका. सुरेख फटकेबाजी आकाशच्या माध्यमातून पाहायला भेटतात. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 54च्या घरात. पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार घेतोय. तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आदरणीय अरुणजी कोई आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आणि इथे मात्र चौकार. 2 चेंडूवर 2 चौकार लागवते. मागच्या षटकामध्ये 6 चौकार लगावले होते. 6 चेंडूवर. धावसंख्या 58. सुरेख फटकेबाजी. डी मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 59. आकाश खोलते व्यक्तिक. तेहतीस धावसंख्येवरती खेळतोय आकाश. एक जबरदस्त खेळ. पण एकदा गोलंदाज तयार. ओ भिरकवण्याचा प्रयत्न होता. त्रिपाला चित. सुरेख खेळ आकाशच्या माध्यमातून पाहायला भेटला. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 59. अजून या षटकातले 3 चेंडू शिल्लक. 2 चेंडू शिल्लक. माफ करा. 2 चेंडू शिल्लक. नौका फलंदाजी निखिल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मितेश. 2 चेंडू शिल्लक. शेवटचं षटक. भिरकावण्याचा प्रयत्न. सुरक्षा रक्षण पाहायला भेटतोय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 59. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला. आणि ते मात्र चेंडू जातो डी मध्ये. 60 धावसंख्या काढून 61 धावांचं आव्हान ठेवले. ते म्हणजे आनंदवाडी ठाणे या संघापुढे देवणारे संघाने. डीजे वाजव दादा. थोडासा आवाज ठेव. कोई प्रत्येकाला आपलंस करणारा दादा म्हणजे सुजित दादा कोई. मैत्रीच्या दुनियेतला राजा म्हणजे सुजित दादा कोई. सत्यसृष्टीचा सौदागरा म्हणजे सुजित दादा कोई. कर्तव्याचा दैदिप्यमान तारा म्हणजे सुजित दादा कोई. जनसामान्यांच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा दादा म्हणजे सुजित दादा कोई. मैत्रीच्या प्रकाशाने क्षितिजाला गाठणारा दादा म्हणजे सुजित दादा कोई. संयमी धोरणात्मक एकनिष्ठ कर्तृत्वाचा जनसेवा हेवा वाटणारा दादा म्हणजे सुजितदादा कोई. जनतेशी आग असणारा दादा म्हणजे सुजितदादा कोई. प्रत्येकाला आपणारा आपलंसं वाटणारा दादा म्हणजे सुजितदादा कोई. आणि त्यांच्या माध्यमातून साकारली गेलेली स्पर्धा साठ धावसंख्या काढून 61 धावांचं आव्हान असेल. पहिली सलामी जोडी येते. गोलंदाजीसाठी येतोय आकाश.
एक जबरदस्त खेळ 33 धावसंख्येची खेळी केली. 8 चेंडू 8 चौकार खेचले. तोच तो आकाश गोलंदाजीसाठी येतोय. पहिला चेंडू फेकेल आकाश. फलंदाज प्रशांत आणि मणिक. भिरकावण्याचा प्रयत्न त्रिफला चित दांडी गुल. नवीन फलंदाज येतोय. सूर्या सौरभ पुढे एकदा आकाश तयार. पुढचा चेंडू या षटकात टाकण्यासाठी तयार. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथे मात्र प्रहार करावा लागेल. इतर पूर्णपणे जखडून ठेवतोय हा गोलंदाज आकाश. फलंदाजीमध्ये एक जबरदस्त खेळ. 8 चेंडूवर 8 चौकार खेचल्या. तोच तो गोलंदाजीसाठी आलाय आणि पूर्णपणे जखडून ठेवतोय. आणि अवंतर चेंडू दिशाहीन मारा खातो गोलते आपल्या संघाचं. धावसंख्या 1च्या घरात. सरळ सोडून देतो ऑप्शनच्या बाहेर जातो चेंडू. अवंतर चेंडू 61 धावांचा पाठलाग करताना धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळकर लागतात त्या म्हणजे 2च्या घरात. पण एकदा आकाश तयार. व्यक्तिक पहिल्या संघाच्या वतीने पहिले षटक घेऊन आलाय आकाश. तोंड दिल सौरभ. सुरेख चेंडू सुरेख फटका पायाला भेटतोय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. तर सानपाडे टीमचा कॅप्टन आपण व्यासपीठावर यायचा आहे. बिरकावते चेंडूला. डी मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या 7च्या घरात. 1 बाद 7. 2 चेंडू शिल्लक या षटकातले. पहिले षटक प्रगती होतात. 61 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 7. प्रहार करावा लागेल. हाणामारी करावी लागेल. विरकावण्याचा प्रयत्न होता नक्कीच. बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही या ठीक. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 7. 1 बाद 7. शेवटचा चेंडू षटकातला. बिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय डी मध्ये. 6 चेंडूचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळ लागतात ते म्हणजे 8च्या घरात. आता मात्र समीकरण मागड होत चालले आहे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 53 धावसंख्या अजूनही जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. दुसरी षटक प्रगती होता बरं घेऊन आलाय प्रणय. सुरेख फटका. पहिल्या चेंडूवर प्रहार करतोय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. आणि चौकार. धावसंख्या 12. पुन्हा एकदा प्रणय तयार. पुढचा चेंडू षटकातला टाकण्यासाठी तयार. टाकतोय फेकतोय फेकला गेलाय. भिरकावतोय चेंडूला. लगोपाठ 2 चेंडूवर 2 चौकार खेचतोय हा फलंदाज मनीष. धावसंख्या 16. सन्माननीय आदरणीय प्रतीक दादा कोहली यांचं सहर्ष स्वागत असेल. या सर आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. प्रतीक दादा. पुढे एकदा गोलंदाज तयार. आणि ते मात्र डी मध्ये चेंडू जातोय. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या वृद्धी होते. धावसंख्या 17च्या घरात. सन्माननीय आदरणीय प्रतीक दादा कोहली यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत असेल. या दादा. सन्माननीय आदरणीय कल्पेश भाई यांनाही विनंती करतोय आपण विराजमान व्हायचं आहे व्यासपीठावर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू षटकातला टाकण्यासाठी तयार. आणि इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. धावसंख्या 21च्या घरात. मांगडी गोलंदाजी पायाला भेटतीय प्रणय याची.
सुरेख कमबॅक करतोय. धावसंख्या स्थगित, धावसंख्या 21 घरात. आता मात्र 13 चेंडू आणि 40 धावसंख्या. 13 चेंडू 40 धावा, 40 धावा, 13 चेंडू. पुन्हा एकदा प्रणय तयार, शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार. तोंड देईल फलंदाज मनीष, याच्याकडे अपेक्षा असतील आपल्या संघाला आणि ते मात्र सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ करावं लागतात त्या म्हणजे 21 घरात. आता मात्र समीकरण बदलले. 12 चेंडू आणि 40 धावसंख्या. प्रति षटकामध्ये 20 धावसंख्या ठोकावे लागतील, काढावे लागतील. पण एकदा गोलंदाज येतोय. पहिलं षटक घेऊन आला होता आकाश, तोच दुसरं षटक हाताळतोय. व्यक्तिक पहिलं, संघाचे दुसरे षटक, तिसरं षटक, व्यक्तिक दुसरं आणि संघाचे तिसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे आकाश. 12 चेंडू 40 धावा, 40 धावा, 12 चेंडू. पुन्हा एकदा तोंड देईल फलंदाज सौरभ. एक चौकारच्या साईडने खेळतोय 6 धावसंख्येवरती. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 40 धावसंख्या. पुन्हा एकदा आकाश तयार, पुढचा चेंडू आणि इथे मात्र त्रिपाला चित. तर विनंती असेल की कल्पेश भाई त्याचबरोबर प्रतीक दादा कोई आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. नौका फलंदाजी तो सतीश सरळ सोडून देतो. लेगस्टमच्या भारताचा चेंडू, अवंतर चेंडू. धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या 22 घरात. पुन्हा एकदा गोलंदाज आणि तेव्हा ते भिरकवण्याचा प्रयत्न होता. सुरेख चेंडू पाहायला भेटतोय आकाशाचा. पुन्हा एकदा आकाश तयार. सुरेख टॅप केलाय, चेंडू जातो क्षेत्रक्षकडे. धावसंख्या स्थगित, धावसंख्या 22 घरात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, सरळ सोडून देतोय अवंतर चेंडू. धावसंख्या 23. अजून या षटकातले चेंडू आहेत 3 चेंडू आणि त्रिपाला चित. आता मात्र 2 चेंडू शिल्लक या षटकातले. 3 बाद 23. त्याचबरोबर नयन कोई आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. नौका फलंदाज पप्या आणि इथे मात्र त्रिपाला चित. एक जबरदस्त अटॅक म्हणता येईल गोलंदाजा आकाश याचा. फलंदाजीमध्ये 36 धावसंख्या ठोकल्या होत्या. 6 चेंडूवर 6 चौकार लगावले होते या फलंदाजाने आणि गोलंदाजीमध्ये एक सुरेख खेळ पाहतोय. तर नयन कोई आपण व्यासपीठावर यायचं आहे. ची संधी असेल. पुढे एकदा आकाश तयार, भिरकावते चेंडूला. सुरक्षा रक्षण होते. आता मात्र समीकरण बदलत. 7 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 38 धावसंख्या. सात चेंडू आणि 37 धावसंख्या अजूनही जिंकण्यासाठी. 6 चेंडू 37 धावसंख्या. सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. हा गोलंदाज आलाय करण. पुढे एकदा गोलंदाज करण तयार. सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. एक जबरदस्त गोलंदाजी. 4 चेंडू आणि 36 धावसंख्या. 4 चेंडू 36 धावसंख्या जिंकण्यासाठी. सेमीफायनलची लढत चालू असलेली लढत पाहायला भेटते. देवणार आणि आनंदवाडी ठाणे यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. सुरेख गोलंदाजी, जबरदस्त मारा पाहायला भेटतोय. धावसंख्या स्थगित, धावसंख्या 25 घरात. हलकतीने पुश करतोय, सन्मान देतोय चेंडूला. तर सानपाडे टीमचा कॅप्टन आपण लवकरात लवकर या व्यासपीठावर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आणि मॅन द मॅच गोज टू आकाश. एक जबरदस्त खेळ आकाशाचा. तेच थँक्यू. तर सन्मान या ठिकाणी